मला कशासाठी बोलावलं सरकार? अरे काय काम करता का मस्करी करता? अजून जंगल तोडून झालं नाही म्हणजे काय म्हणायचं काय तुम्हाला? अहो आपण चोरून जंगल तोड करून आपल्या वाकारीची भर करतो, या सरकारला समजलं तर आमच्या पायात बेड्या पडतील. नाही सरकार, नाही नाही सरकार. नाही काय? हे घ्या, बर मजुरांचा पगार करा बर आणि आमचं कमिशन कापून घ्या. बर. ए पटपट काम कर. ए म्हाताऱ्या काय बघतो, लवकर लवकर काम कर. ए लवकर लवकर काम करायचं बरं का. जेवणाची सुट्टी सांग रे. ए अरे जेवणाची सुट्टी झाली रे. भाकऱ्या खाऊन घ्या, भाकऱ्या. चला ये धोड्या. अरे चल भाकरी खा. चल किशा जेवायला. अरे तू जेवून घे. कर तुला जेवायचं नाही वय? अरे बाबा मी घरनं भाकरा नाही विसरलोय. अरे हाय की माझ्याकडं, आपण दोघं थोडं थोडं खाऊ की. आता तू कशाला तसदी घेतली? वा रे वा, गुरावाने मेहनत करतो या आणि भूकाच्या टायमाला पोटात आण नको आहे. चल चल जेवण घे गुमान. घे. पाणी घेऊन येते मी. ह्याच्यात पाणी द्या. द्या ह्याच्यात. त्याला हे गुंड लाईव्ह दमदाटी करत असं आपल्याला. हे रंग्या, ही बघ गजरा. आईला विहिरीत टाकली तरी जित्ती अजून. ये चल तिला हाडाड घेऊ. तू जरा बस. हा मी आलोच. ए चल की ग, आज मजा करू. अरे होय तिकडा. आम्हाला ताण लागली आहे, पाणी पात की थोडं. होय कमी येईल हा. मोठं डोळ आहे तिकडे, जा बुड त्याच्यात. चल हो बाजूला. अगं हिरीत ढकलून शानबी तुझी ती म्हणजे आमच्याच नशिबात म्हणायची. काय पाहिजे रे? वाईट गाजराचा नाच बघायचा मला. काय बरळतोयस? ठाव आहे का तुला? ठावे ही नाची माळावरची माती, कुणी बी यावं उचलून न्यावं. गपे दात के बंद कर, नाही तर समध्या बरगड्या काढून हातात देईल. चले तुमच्या कामावर न सूट, मग दाखवतो तुला माझा हिंगा. अरे टांगा शिल्लक राहतील तर दावशील ना हिंगा. चल फुट. काय ग गजरा, हे तुला नाची का म्हणाले? सांग की. अगं बोल की, ते तुला नाची का म्हणाले? हा? ए? हा? 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 चला ए पटापट काम करा. ए चला पटापट चला चला. हे सगळं बरोबर झालं. त्याच्यानंतर मग आजचं सगळं लिहून झालं. चला आजचं काम संपलं. सांगतो. अरे आजच्या दिवसाचं काम संपलंय. चला पगाराला लाईन लावा. चला 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 लवकर. हा चला चला लाईन लावा नीट. अरे इकडे लाईन लावा. हा हत्यारे इथे ठेवा, उराडी ठेवा. हा गडबड नको आहे. एक दोन. हा एक एक. चल पुढं. एक दोन तीन. हे कमिशन. चल पुढं. दिवसभराचे एवढेच सरकारांचं कमिशन नाही काही. सरकारचं कमिशन कशाबद्दल?
सरकारनं तुला काम दिल्याबद्दल कमिशन नको का? अरे घाल मातीत तुझं कमिशन. हॅलो, IGP पेंद्रे स्पीकिंग. हा, मी रतन सिंग चौधरी बोल. हा बोला साहेब, काय हुकुम आहे? हुकुम कसला, एक काम होतं. तसे तुम्ही आम्हाला वरिष्ठच बरं. हा, काय सेवा करू आपली? हे बघा, जनेबा नावाच्या माणसाची केस आपल्याकडे पाठवले. असं आपण त्यामध्ये जातीने लक्ष घाला बर. आणि त्याला न्याय मिळेल असं करा. त्याला न्याय मिळाला म्हणून समजा साहेब. थँक्यू. जनाबा, किती दिवस झाले म्हणालास तुझी पोरगी गायब आहे? झालं असतील 15-16 दिवस. काय रे आज अगदी खुशीत दिसतोयस. काही विशेष आहे का? आहे आपले गंमत. आ? सांग नंतर. ये अजय, अगदी वेळेवर आलास. डॅडी, हम्म. हे गृहस्थ कोण? आहे गरीब बिचारा. याच्या दुर्दैवानं तुझ्या कर्तृत्वाला चॅलेंज केलंय. तुझी पर्सनल काम आटपून घे, उद्या तुला निघायचंय. पण डॅडी मला एक विचारायचं होतं. नो, नथिंग डुईंग. ड्युटी फर्स्ट. उद्या ऑफिसला ये, याच्या केसची फाईल बनवायची. फाईल बनव आणि ताबडतोब जनावाला घेऊन गावाकडे निघ. काय साहेब, काय सुट्टीवर जात आहे काय? छे, कुणी सांगितलं? कोणी सांगितलं नाही, पण गावात नवीन फौजदार येतो म्हणून विचारलं. हो ना, फार कडक शिस्तीचा माणूस आहे म्हणतात. हो हो, फार कडक शिस्तीचा म्हणतात. अरे कसली कडक शिस्त. आल्या आल्या 4 दिवस रुबाब दाखवतात. 4 दिवसात सगळ्यांचा रुबाब संपतो. नाही पण मुंबईहून येतोय. हो हो, हो, मुंबईहून येतोय. अरे स्कॉटलंड यार्ड वरून जरी आला तरी सूर्याजीराव त्याला 4 दिवसात माणसाळून टाकतील. तुम्ही कशाला काळजी करता? नाही. आले वाटतं फौजदार साहेब. आम्ही इन्स्पेक्टर माने. मी अजय बेंद्रे. प्लीज टू मीट यू. मी तू सर. इन्स्पेक्टर माने. येस सर. या केस बद्दलची सगळी माहिती गोळा करा. येस सर. चला. तुझं नाव? हा, तुझं नाव? नाव माझं हं. गणपत. मला पोलीस स्टेशन आणि लॉकअप दाखवणार का? हो, दाखवतो ना. चला हा, चला चला. साहेब, छोटं गाव असल्यामुळे पोलीस स्टेशन देखील छोटंच आहे. बर. एरवी तुम्हाला 15-20 गुंड बघायला मिळाले असते, हं. पण आज 2-3च आहेत. या आत या, मी तुम्हाला सगळे गुंड दाखवतो. फुलबू करतो. मोठे साहेब आलेत, सलाम करा. हा, गणपतराव. कोणाला हाक मारली? तुम्हालाच. गणपतराव? हा. नको साहेब, उगाच फीत नसताना मोठं झाल्यासारखं वाटतं. काय रे, हं. इतक्या पोलिसातून हं. मी तुलाच का निवडला? का? कारण तू मला हुशार आणि प्रामाणिक वाटलास. काहीतरीच घ्यायचं आहे. नाही म्हणजे आजपासून हं. तू माझा राईट हँड. राईट हँड? हा. काय सांगताय का साहेब? कुणाला सांगू नकोस. मी कशाला कोणाला सांगतोय? गणपत, काय? मला एक सांग रे, या गावातील सूर्याजीरावाबद्दल तुला काय माहिती आहे? कोणाबद्दल? सूर्याजीरावाबद्दल. सूर्या? हा. साहेब, साहेब, मला त्या माणसाबद्दल काही विचारू नका. मी तुम्हाला काही सांगणार नाही. का रे? हो, का काय? या गावातल्या सगळ्या दारूच्या आणि मटक्याच्या अड्ड्यामध्ये हं. त्याची भागीदारी आहे. हे जर का मी तुम्हाला सांगितलं हा. तर तो माझी नोकरी घालविल ना.
हे मी तुम्हाला काय सांगून बसलो अरे गणपत मी तुझ्या पाठीशी आहे, तू कशाला घाबरतोयस? तसा घाबरत नाही साहेब, मग मी पोलीस आहे. राईट. पण नाही म्हटलं तरी थोडी भीती वाटतेच हो. भीती का 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 भीती का वाटते रे? का हा अहो त्या जनाच्या पोरीला त्यानं पळवली, हा. हे सुद्धा मी तुम्हाला सांगितलं तर तो माझं घर जाळून टाकेल ना. बापरे, हा. हे सुद्धा मी तुम्हाला सांगितलं. बापरे साहेब, साहेब साहेब, यापुढे तुम्ही मला काही एक विचारू नका. मी तुम्हाला काही एक सांगणार नाही. मी त्या गजराबद्दल सुद्धा तुम्हाला काही एक सांगणार नाही. गजराबद्दल? हो गणपत हे बघ, तू माझा राईट हँड की नाही? हो. हा काय राईट हँड की नाही? मग त्या गजराबद्दल काय हो, त्या गजराच्या बापाचा त्यानं खून केला, हा. हे जर मी तुम्हाला सांगितलं सांगितलं तर तो तुझा खून करील एवढंच ना? एवढंच ना. अहो अहो साहेब साहेब साहेब, तुम्ही त्या माणसाच्या नादी लागू नका. अहो तो जरीला नाग आहे. हसताय काय? गणपत हं. आपण जर नागाच्या शेपटीवर पाय दिला ना तर काय होईल? तर हा हसताय. चले बाबा, चल लवकर चल. ए चल, जाके धक्के जाऊन काढतो बाहेर. थोडी द्या हो. पावशे द्या पावशे. पैसे काढा, पैसे आधी पैसे. पैसे कुठे आहेत? अरे दे पहिले पैसे, नंतर बोल. नाही नाही, सोडा नाही इकडे मिळत. चला चल जाता. काय रे साहेब हरामखोरानं दारू विकतात काय परवान्याशिवाय? गणपत एक बाटली पुराव्यासाठी घे आणि बाकी सगळा फोडून टाक. परवान्याशिवाय दारू विकता काय? हा 1232 जी साहेब. सबंध गावात दवंडी पिटा. हो साहेब. परवान्याशिवाय दारू कुणी विकली तर त्याची ही चालत होईल म्हणून.